नमस्कार. जसं की आपल्याला माहिती आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आता काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. यावेळेस भाजप आणि शिवसेनाची महायुती आहे, तसेच ठाकरे बंधूही एकत्र लढणार आहेत आणि काँग्रेस, वंचित आणि शरदचंद्र पवार गट आघाडी हे सगळे आता रिंगणात उतरणार आहेत. तर हे पाहण्यासारखं राहील की आघाडीवर नक्की कोण येतं. आणि मी सध्या शहाड इथे आली आहे. आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधून जाणून घेऊया की त्यांचं याबाबत काय मत आहे. कोणता पक्ष सत्ता कोणाची पण असून द्या, सत्ता बीजेपीची असून द्या, या शिंदे गटांची असून द्या, या उद्धव साहेबांची असून द्या, या शरद पवार आणि अजित पवारांची पण असून द्या, सत्ता कोणतीही पण आली पण कामं झाली पाहिजे. सत्ता आल्यानंतर असं नको का नगरपालिकेत जाऊन खुर्चीवर बसून काय काम होत नाही. तुम्ही गल्ल्या गल्ल्या जावा, रस्त्यावर यावा. माणसाने हा विचार केला पाहिजे. कुठलाही नगरसेवक असून द्या, कुठलाही सत्तेचा नगरसेवक असून द्या, कुठल्याही पार्टीचा असून द्या, कामं झाले पाहिजेत. कॉलेज, मुलांची फी, सरकारी शाळा बंद आहेत, म्युन्सिपाल्टीचे जे शाळा आहेत त्यांचा अभ्यास नाही, तिथं काय जाणार येणार नाहीत नगरसेवक. फक्त कॉर्पोरेशनला जाऊन बसणार, काय कामाचं नगरसेवक नाही. आम्हाला कामं झालेले नगरसेवक पाहिजे. जे जुने नगरसेवक ते आले तरी चालेल, नवीन नगरसेवक पण आले तरी चालेल, पण कामं झाले पाहिजे. आणि जास्त करून मला वंचित बहुजन आघाडीचं जास्त वाटतं. तर मारला जात नाही, फक्त हे करतात, फक्त टोपी लावायचं काम करतात. ते बंद झाले पाहिजे. काय आपलं रस्त्यावर प्रॉपर झाडू मारला गेला पाहिजे, गल्लींमध्ये पण झाडू मारला पाहिजे. कामं दिलेले ते कामं केले पाहिजेत. पण गव्हर्नमेंट सर्वंट आहात म्हणून तुम्ही काही करतात ते आम्हाला आवडत नाही. म्हणून ते नगरसेवकाला त्याने लक्ष दिलं पाहिजे की कचरा कुठे, स्वच्छतागृह कसे स्वच्छ राहिले पाहिजेत, लोकांचे कुचंबना नको व्हायला पाहिजे, लेडीजची जेंट्सची, ते सगळं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. शौक म्हणजे आमच्याशी परिवाराचा शिक्षण बिक्षण मुलांचा आमचा व्यवसाय काय आहे त्याच्यामध्ये काय आम्हाला पाहिजे ना. फी माफी नाही आम्हाला, नाही कसं गरजू कामामध्ये आम्हाला लोनचा देताना आता लोन चांगले लोन फी येणार आहे कमी टक्क्यान. मागचे इलेक्शन झाला का कोणचा घे नाही तर ठेव लोन, भरणं तर ठेव, एवढा टॅक्स आहे तुला भरायचं काम कर. यंदा कोणाची सत्ता येईल असं तुम्हाला वाटतं? बघा, सत्ता कोणाची पण विकास झाला पाहिजे. आमचं एकच म्हणणे, विकास झाला, आम्ही विकासाला मत देणार आहे. आम्हाला पाण्याची सोय पाहिजे. सर्वात अगोदर पाणी द्या, नाली स्वच्छ ठेवा. आजूबाजूला आज घाणीचं एवढं साम्राज्य आहे की मच्छर हे ते भरपूर आहे. आरोग्यावर काळजी घ्या, दवाखाने चांगले ठेवा. बस आम्ही तेच मागतो. विकासाला जो प्राधान्य देणार आमचं मत त्याला राहील. देण्यासाठी ना आम्ही जे न्यू जनरेशन आहे ते बघत आलोय की सत्तेचं पूर्ण उत्कृष्ट करून टाकलेलं आहे. आज कल्याण डोंबिवलीमध्ये बघण्यात आलंय की 8 ते 10 उमेदवार अपक्ष अविरोध जिंकून आलेत. का? कारण की पैशाचं घोळ आहे. बीजेपी वाले, शिवसेना वाले सगळ्यांना पैशांवरती उमेदवारांना पैसे देऊन उमेदवारी मागे घ्यायला लावतात. आजच्या डेटला फक्त एकच निष्ठ राहिलेत, ते आमचे बाळासाहेब. कोणत्याही पक्षाला सपोर्ट न घेता एक निष्ठ काम करतात ते आमचे बाळासाहेब. ते बाळासाहेबांना एकदा तरी सत्ता भेटली पाहिजे. मुंबई महानगरपालिका असू द्या, ठाणे महानगरपालिका असू द्या, या उल्हासनगर महानगरपालिका असू द्या, एकदा जरी आमच्या बाळासाहेबांना सत्ता भेटली तर उल्हासनगरचा काया पलटी करू, ठाणे महानगरपालिकेचा काया पलटी करू, उल्हासनगर महानगरपालिकेचा काया पलटी करू. हे आमच्या बाळासाहेबांची अपेक्षा आहे. बस, धन्यवाद.